हॅलो स्टुडंट, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन ह्या चॅप्टरला आपण सुरुवात केली आहे. मागच्या तासाला आपण ह्याशी रिलेटेड जे तुम्हाला सिलेबस या अगोदर झालेला आहे स्ट्रेट लाईनशी रिलेटेड त्याची रिव्हिजन बघितली ती. आता जो आपला टॉपिक आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन तो आता आपण चालू करणार आहोत. पेअर याचा अर्थ जोडी किंवा ज्याला कंबाईन फॉर्म सुद्धा म्हटलं जातं. अशा फॉर्मचे जे इक्वेशन्स आहेत ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. मागच्या तासाला मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की हे जे चॅप्टर आहे ते दोन पार्टमध्ये डिवाइड झालं आहे, पासिंग थ्रू ओरिजिन अँड पासिंग थ्रू एनी पॉइंट. अशा दोन्ही ज्या फॉर्म्स आहेत त्याचा आता आपण डायरेक्टली विचार करणार आहोत. मी पूर्ण तुम्हाला ह्याची जी थेरी आहे ती स्टार्ट टू एंड सगळे आपल्या एका लेक्चरमध्ये नाही होणार, पण स्टार्ट टू एंड पहिल्यांदा सुरुवातीला आपण सर्व थेरी कम्प्लीट करणार आहोत आणि नंतर त्याच्यानंतर जे प्रॉब्लेम्स आहेत ते सुरू करणार आहोत. कारण प्रॉब्लेम मध्ये सर्व थेरीचा यूज करावा लागतो, त्याच्याशिवाय प्रॉब्लेम्स हे सॉल्व्ह करता येणार नाही आपल्याला. म्हणून आपण सर्व रिलेटेड जी थेरी आहे ती कम्प्लीट करून घेऊया. मागच्या तासाला मी जसं सांगितलं होतं तुम्हाला की पासिंग थ्रू ओरिजिन असेल तर जे जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ लाईन जे आहे ते या पद्धतीने असेल आणि पासिंग थ्रू एनी पॉइंट असेल तर ते जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ लाईन जो आहे तो या वेळी आपल्याला इंडिकेट करता येतो. असंच लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये पहिली जी टर्म आहे ती आपण यू ने इंडिकेट करतो, ज्याची व्हॅल्यू आपल्याला इंडिकेट करता येईल a1x प्लस b1y इज इक्वल टू 0. तसंच सेकंड लाईनचे जे इक्वेशन आहे ते a2x प्लस b2y इज इक्वल टू 0 या वेने इंडिकेट होईल. सिमिलर वेने इथे पण इंडिकेशन करूया. इथे मी ही लाईन यू ने इंडिकेट करते आणि जी सेकंड लाईन आहे 1 ने इंडिकेट करेल मी यू ला. आता v ची जी लाईन आहे ती इंडिकेट होताना a2x प्लस b2y इज इक्वल टू c2 किंवा हा इकडे ठेवून इज इक्वल टू 0 च्या पहिली सुद्धा आपल्याला इंडिकेट करता येतो. हे जेव्हा आपण u आणि v च्या फॉर्म मध्ये इंडिकेट करतो त्याच्यानंतर आपल्याला त्याचा कंबाईन फॉर्म लक्षात येतो. कंबाईन फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ लाईन इज मल्टिप्लिकेशन ऑफ दीज टू लाईन्स. दोन लाईनचे जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करतो त्या लाईनच्या इक्वेशनला म्हणायचं कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन. सिमिलर वेनी इथे पण जर दोन लाईनचं आपण मल्टिप्लिकेशन केलं तर त्याला म्हणायचं कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन. हे इक्वेशन मग कॅल्क्युलेट कसं करायचं, जर इथे असेल तर ह्याची व्हॅल्यू येते a1x प्लस b1y इंटू a2x प्लस b2y इज इक्वल टू 0. जसे दोन ब्रॅकेट आपण सिम्प्लिफाय करतो मल्टिप्लिकेशन मध्ये, सिमिलर वेनी सिम्प्लिफिकेशन होईल. ह्या टर्मनी ह्या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करा, आन्सर येईल a1 a2 x स्क्वेअर x इंटू x. सिमिलर वेनी ह्या टर्मनी ह्या टर्मला मल्टिप्लाय करा a1 b2 xy. ही झाली पहिल्या टर्मनी आपण ह्या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करून आलेली व्हॅल्यू. आता सेकंड टर्मनी ह्या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करूया. सो टर्म कशी होईल a2 b1 xy आणि b1 b2 y इंटू y स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये. इथे ही जी टर्म आहे मिडल टर्म त्याच्यामध्ये xy कॉमन आहे, त्यामुळे xy कॉमन काढू, उरलेल्या सगळ्या व्हॅल्यूज ऍज इट इज लिहूया. a1 b2 प्लस a2 b1 इंटू xy प्लस b1 b2 y स्क्वेअर इज इक्वल टू 0. अशा फॉर्मचे इक्वेशन मिळेल. ह्या इक्वेशन मध्ये पहिली टर्म आणि शेवटच्या टर्म मध्ये कंपल्सरी a ची व्हॅल्यू आहे आणि इथे b ची व्हॅल्यू आहे. त्यामुळे हा टर्मला आपण इंडिकेट करताना a ने इंडिकेट करूया x स्क्वेअर आणि सेकंड टर्मला b ने इंडिकेट करूया. सो पहिल्या टर्म मध्ये a ने आपण रिप्रेझेंट केलं आणि लास्ट टर्मला आपण b च्या व्हॅल्यूज आहेत म्हणून b ने रिप्रेझेंट केलं. मिडल टर्म मध्ये x जे 1 2 च्या फॉर्म मध्ये a आणि b आहेत त्यांची जर व्हॅल्यू ऑब्झर्व केली तर सेम वेनी आहे म्हणून ते 2 टाइम आपल्याला कन्सिडर करायची, कारण ऍडिशन आहे आणि ऍडिशन असल्यामुळे ह्यांची ऍडिशन 2 टाइम होईल. मग तो इन जनरल कुठलाही नंबर आपण कन्सिडर करूया आणि या केस मध्ये तो इंडिकेट केला आहे 2h या वेने. म्हणजे प्रॉपर इक्वेशन काय होईल ax स्क्वेअर प्लस 2hxy
प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. ह्या टर्मला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं. हे इंडिकेशन आहे. इंडिकेशन कशाचं आहे? ह्या टर्मची ऍडिशन इथे आलेली आहे आणि ती ऍडिशन आपण इंडिकेट केली आहे 2h या लेटरनी. हा ए आहे म्हणून सगळा पार्ट ए आहे म्हणून ए नी, सगळा पार्ट बी आहे म्हणून आपण तो बी ने इंडिकेट केलेला आहे. आणि हे जे इक्वेशन तयार होतं ह्याला म्हणायचं कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. हे इक्वेशनला म्हणायचं कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, ज्याची व्हॅल्यू कायमस्वरूपी लक्षात ठेवा. ह्या टर्मच्या पॅटर्न मध्ये अशाच जर व्हॅल्यू येत असेल तर त्याला कंबाईन इक्वेशनच आपण म्हणणार आहोत. ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. पाठ करून ठेवायची ही टर्म. याच्यात जर नीट ऑब्झर्वेशन जर असेल तर लक्षात येईल इथे स्क्वेअरचा फॉर्म आहे. परत जी मिडल टर्म आहे ती दोन व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये, आणि व्हेरिएबलची इंडेक्स जर काउंट केली, इथे 1 आहे, इथे 1 इंडेक्स आहे. व्हेरिएबलची इंडेक्स जर काउंट केली तर 1 + 1 अगेन इट बिकम्स 2. आणि शेवटची जर टर्म आहे त्याचा पण इंडेक्स काय आहे? 2च आहे. इथे इंडेक्स व्हेरिएबलची 2 आहे, इथे इंडेक्स व्हेरिएबलची 2 आहे आणि इथे इंडेक्स व्हेरिएबलची 2 आहे. यामुळे ह्या इक्वेशनला म्हटलं जातं होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. होमोजिनियस इक्वेशन मुळातच होमोजिनियसचा अर्थ काय? जे इक्वेशन मध्ये सगळ्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूची इंडेक्स जी असते ती एकसारखी असते, त्या इक्वेशनला म्हणायचं होमोजिनियस इक्वेशन. या केसमध्ये ते स्ट्रेट लाईनशी रिलेटेड आहे आणि त्याची डिग्री किती दिलेली आहे किंवा आलेली किती आहे? इथे 2 आलेली आहे. म्हणून ह्या इक्वेशनला काय म्हणायचं? होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. होमोजिनियस म्हणजे काय? तर ज्याच्यामध्ये सर्व व्हेरिएबलच्या डिग्रीज ज्या आहेत किंवा ज्या व्हेरिएबलची पॉवर एकसारखी असते त्या व्हेरिएबल्सच्या पॉवर्सला काउंट केलं की आपल्याला एकच नंबरच्या फॉर्म मध्ये जर मिळाली तर त्याला म्हणायचं होमोजिनियस इक्वेशन. आता ह्या केसमध्ये ह्याची पॉवर किती आहे काउंट केल्यानंतर? 2 आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं? होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 अशा फॉर्म मध्ये. मग हे होमोजिनियस इक्वेशन जे आहे ते पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं असल्यामुळे ह्या स्ट्रेट लाईनच्या इक्वेशन मध्ये परत तुम्हाला लक्षात येईल की कॉन्स्टंट काहीच नाहीये. इथे पण व्हेरिएबल आहे, इथे पण व्हेरिएबल आहे, इथे पण व्हेरिएबल आहे. कॉन्स्टंट काहीच नाहीये आणि कॉन्स्टंट नसल्यामुळे लगेच लक्षात येतं की हे इक्वेशन कुणाला रिप्रेझेंट करतं? अशा दोन इक्वेशनला जी व्हॅल्यू ओरिजिन मधनं पास झालेली व्हॅल्यू असणार आहे. म्हणून नुसतं ऑब्झर्वेशनने सुद्धा लक्षात येतं जर या पॅटर्नने एखादी टर्म गिवन असेल तर याचा अर्थ हे जे इक्वेशन आहे ते कंबाईन इक्वेशन आहे. पहिला अर्थ त्याचा हे होईल की हे इक्वेशन कंबाईन इक्वेशन आहे. कोणाचं कंबाईन इक्वेशन आहे? की अशा दोन पेअर ऑफ लाईनचं की ज्या दोन लाईन ह्या ओरिजिन मधनं पास होणाऱ्या आहेत. लक्षात आलं? हे इक्वेशन कायमस्वरूपी लक्षात ठेवा. हे जसं या केसमध्ये कॅल्क्युलेट केलं तसंच या वेळी सुद्धा आपल्याला ही टर्म कॅल्क्युलेट करता येतं. कॅल्क्युलेट करण्यासाठी कन्व्हिनियन्ससाठी मी हा सी ट्रान्सफर करते, मायनस होईल आणि आपल्याला तो निगेटिव्ह दिसतोय म्हणून आपल्याला त्याला पॉझिटिव्ह, कारण कॉन्स्टंट आहे. आपण ठरवू शकतो की आपल्याला त्याला कशा वेळी इंडिकेट करायचं. हे इंडिकेशन आहे म्हणून प्रॉब्लेम मध्ये आपण ते डिसाइड नाही करू शकत. आता हे इंडिकेशन असल्यामुळे ते मी इंडिकेट करते हे +c इज इक्वल टू 0 यावे. आता याचं जे u आणि v च्या व्हॅल्यूज आहेत त्या इथे सबस्टिट्यूट करूया. a1x + b1y + c1 इंटू a2x + b2y + c2 इज इक्वल टू 0. जसं हे मल्टिप्लिकेशन केलं दोन ब्रॅकेटचं, सिमिलर वेनी हे दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करता येऊ शकतं. ही जी टर्म आहे ती बरीच मोठी आहे, कारण पहिल्या टर्मला तिन्ही टर्मनी मल्टिप्लाय करायचं, परत दुसऱ्या टर्मनी ह्या तिन्ही टर्मला मल्टिप्लाय करायचं, तिसऱ्या टर्मनी ह्या तिन्ही टर्मला मल्टिप्लाय करायचं. अशी मोठी टर्म आपल्याला मिळते ज्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर ही टर्म आता का मोठी दिसते?
कारण हे आपण कॉन्स्टंट जे आहे ते वेगळ्या फॉर्म मध्ये घेतलंय. ते जर नंबर फॉर्म मध्ये असतील ना तर ते कॅल्क्युलेशन इझी जातं. न्यूमेरिकल फॉर्म मध्ये जेव्हा टर्म्स असतात तेव्हा आपण मल्टिप्लिकेशन फटाफट करून त्याची व्हॅल्यू ज्या आहेत त्या इंडिकेट करू शकतो. पण हे जे आहे ते आपण थोडं अल्जेब्राइक फॉर्म मध्ये घेतल्यामुळे व्हॅल्यू ज्या आहेत त्या मल्टिप्लिकेशनच्या ज्या येतील त्या फायनल व्हॅल्यू मधल्या पहिल्या टर्म अशाच असतात. म्हणजे ह्याचं जे कॅल्क्युलेशन आहे ते केल्यानंतर तुम्हाला टर्म लास्ट मध्ये मिळेल ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर. ह्या पहिल्या 3 टर्म जशा या ओरिजिन मधनं पास होणाऱ्या कंबाईन इक्वेशनच्या आहेत सिमिलरली बहिणी येतात. मात्र या केसमध्ये एक्स ची पण व्हॅल्यू येते सिंगल एक्स ची, सिंगल वाय ची पण येते आणि ती इंडिकेट केली जाते 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. सो कॉन्स्टंट पण याच्यामध्ये येतो. म्हणजे ही व्हॅल्यू जर मल्टिप्लाय झाली तर लक्षात येतं कॉन्स्टंट इंटू कॉन्स्टंट आन्सर काय येणार आहे कॉन्स्टंटच्या फॉर्म मध्ये येतं. तसंच ही व्हॅल्यू जर फक्त ह्याला मल्टिप्लाय झाली तर याचा अर्थ y ची टर्म फक्त येणार आहे आणि इथे ही मल्टिप्लाय झाली की x चीच व्हॅल्यू येणार आहे. अशा सर्व x ला आणि अशा सर्व y च्या टर्म्सला एकत्र करून आपल्याला काय लिहायचंय 2g आणि y च्या टर्मला लिहिताना 2f ने इंडिकेट केलंय. इथे hgf हे जे आहेत ते कॉन्स्टंट रिप्रेझेंट करतात ज्याची व्हॅल्यू आपल्याला पर्टिक्युलरली प्रॉब्लेम मध्ये मिळणार आहे. ह्या टर्मला म्हणायचं जनरल इक्वेशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. जनरल इक्वेशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, ज्याच्यामध्ये व्हॅल्यू जर ऑब्झर्व केल्या तर लक्षात येईल पहिल्यांदा सिंगल एक्स ची व्हॅल्यू आहे, नंतर एक्स वाय च्या कॉम्बिनेशनची टर्म आहे, सिंगल वाय ची व्हॅल्यू आहे, सिंगल एक्स सिंगल वाय प्लस सी. इथे सिंगल जे म्हणते मी ते डिग्रीच्या पॉवर मध्ये 2 च्या पॉवर मध्ये आणि हे जे इक्वेशन आहे त्याची डिग्री ऑब्झर्व करा. इथे स्क्वेअर आहे, इथे यांची ऍडिशन जर केली तर स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये, इथे जर ऍडिशन केली तर ते स्क्वेअरच आहे गिवन आहे. इथे मात्र सिंगल आहे आणि कॉन्स्टंट मध्ये कुठलीच टर्म व्हेरिएबलची नसल्यामुळे याचा अर्थ व्हेरिएबलची पॉवर किती आहे याची 0 पॉवर आहे. कुठलंही व्हेरिएबल असेल त्याची पॉवर किती आहे त्याची 0. याचा अर्थ हे होमोजिनियस इक्वेशन नाही कारण याच्यात पॉवर बदलतायत. इथे 2 आहे 2 2 परत 1 1 0 अशा फॉर्म मध्ये ते जी पॉवर आहे ती येते आणि ह्याच्यामुळे हे जे जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ लाईन आहे ते पेअर ते होमोजिनियस फॉर्म मधलं नाही. कारण होमोजिनियसची कंडिशन काय की सगळ्यांचे जे पॉवर्स आहेत ते जर पॉवर्स एकसारख्याच असतील कुठलीही व्हॅल्यू असू दे पण एकसारख्या जेव्हा असतात तेव्हा त्याला म्हटलं जातं होमोजिनियस. या होमोजिनियस मध्ये इथे ही पॉवर 2 आहे म्हणून आपण वाचताना कसं वाचायचं त्याला होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 अशा वेने त्याला कन्सिडर करायचंय. हे मात्र होमोजिनियस इक्वेशन नसू शकतं त्यामुळे ह्याला फक्त म्हणायचं जनरल इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू एनी पॉइंट असं सुद्धा म्हटलं तरी चालतं कारण हे आपण कॉन्स्टंटली इंडिकेट केलेलं आहे. इथे पण शेवटी त्याचा कॉन्स्टंट आलेलाच आहे त्यामुळे ही जी टर्म आहे ती पासिंग थ्रू एनी पॉइंटची कंबाईन इक्वेशनची व्हॅल्यू आहे. ह्या 2 टर्म्स तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात घ्यायच्या आहेत. ही जी व्हॅल्यू आहे त्याचं नाव सुद्धा मगासपासून मी जे सांगते होमोजिनियस इक्वेशन आहे ते ऑफ डिग्री 2. या वेनी याला म्हणायचं जनरल इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू एनी पॉइंट किंवा जनरल इक्वेशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू एनी पॉइंट असं सर्व जे नाव आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. हे जे आहे त्याच्यावरूनच थेरम जो आहे तो सॉल्व्ह केलेला आहे. जो पहिला थेरम आहे तो रिलेटेड टू होमोजिनियस इक्वेशनशी रिलेटेड आहे. मी स्टेटमेंट वाचते पेज नंबर 114. तुम्ही ते स्टेटमेंट बघू शकता. पेज नंबर 114 बघा आणि स्टेटमेंट लिहून पण काढा. हा थेरम महत्वाचा आहे, बऱ्याच वेळेस परीक्षेत हा विचारला जातो. हाही आणि अजून एक थेरम आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये तोही विचारला जाऊ शकतो. मुळात थेरम कमी आहेत त्यामुळे हे जे थेरम आहेत ते कंपल्सरी येण्याचे चान्सेस जे आहेत ते वाढले जातात. सो स्टेटमेंट आहे त्याचं होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2
इन एक्स अँड वाय. होमोजिनियस इक्वेशन म्हणजे काय आपलं इक्वेशन? ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. आणि हेच इक्वेशन तुम्हाला पुढे लिहिलेलं दिसतं. होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय इज ax² plus 2hxy plus by² is equal to 0. Represent a pair of line passing through origin if हे जे आहे ते रिप्रेझेंट काय करतं? पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन किंवा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिनला. कधी? इफ x² minus ab is greater than equals to 0. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे आणि हे प्रूव्ह करण्यासाठी ज्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायच्या आहेत त्याच्यानुसार सिम्प्लिफिकेशन आपण आता करणार आहोत. हे जर होमोजिनियस इक्वेशन असेल तर ह्याला आपल्याला सेपरेट पण करता येतं आणि ते सेपरेट करण्यासाठी आपल्याला कन्सिडर करायचे ह्याचे दोन केसेसच्या फॉर्म मध्ये तुम्हाला हा थेरमचं प्रूफ जे आहेत ते दिसेल. आणि हे जे इक्वेशन आहे ते सुरुवातीला आपण इक्वेशन नंबर 1 ने इंडिकेट करूया. सो कन्सिडर अ होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय असं पूर्ण स्टेटमेंट प्रूफच्या फॉर्म मध्ये दिसतंय तुम्हाला, ज्याची व्हॅल्यू काय दिलेली आहे? ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. आणि ह्याच्या दोन केसेसच्या फॉर्म मध्ये आपल्याला कन्सिडर करायची ही केस की त्या दोन केसेस काय असतील? कन्सिडर 2 केसेस. त्यातली पहिली केस काय असेल की बी ची व्हॅल्यू जर 0 असेल तर ऍक्च्युली आपण ए ची पण व्हॅल्यू 0 घेऊ शकतो, पण प्रूव्ह करत असताना ती बी ची व्हॅल्यू आपल्याला 0 घेऊन दाखवली आहे, त्यामुळे त्याच पद्धतीने आपण घेणार आहोत. आयदर ए ची 0 घ्या किंवा बी ची 0 घ्या. या केसमध्ये आपण बी जो शेवटची टर्म आहे त्याची व्हॅल्यू 0 कन्सिडर करणार आहे. ही पहिली केस असेल. आणि दुसरी जी केस आहे की ती बी ची व्हॅल्यू 0 नाही अशा फॉर्म मध्ये. जर ए ची व्हॅल्यू बी ची व्हॅल्यू जर 0 आली तर काय होतं आणि बी ची व्हॅल्यू जर 0 नसेल तर काय होतं, अशा दोन केसेसच्या फॉर्म मध्ये आपण हे जे प्रूफ आहे ते कम्प्लीट करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आता पहिल्या केसला आपण स्टार्ट करूया. फॉर केस फर्स्ट. केस फर्स्ट काय आपली? बी इज इक्वल टू 0. सो बी ची व्हॅल्यू जर 0 असेल तर ही इक्वेशन काय होईल आता मग? सो पुट b is equal to 0, put in 1. 1 मध्ये आपण पुट करूया. 1 become ax² plus 2hxy plus 0 लिहित नाही आपण. सो प्लस 0 न लिहिता इज इक्वल टू 0 ही टर्म शिल्लक राहील कारण b ची व्हॅल्यू आपण 0 घेतली आहे. ह्या इक्वेशनला सॉल्व्ह करा. आता x कॉमन घेता येईल. x जर कॉमन घेतलं तर टर्म काय राहते? ax plus 2hy इज इक्वल टू 0. सो एक्स ला कॉमन घेतल्यानंतर ही जी टर्म राहिली ती मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये. मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू 0 आहे. याचा अर्थ आयदर एक्स इज इक्वल टू 0 और ax प्लस 2hy इज इक्वल टू 0. आता x इज इक्वल टू 0 याचा अर्थ ही ऍक्सिस आहे, y ऍक्सिस ज्याला आपण म्हणतो ती ऍक्सिस आहे. आणि इथे जर टर्म ऑब्झर्व केली तर लक्षात येईल ही व्हॅल्यू कोएफिशियंट ऑफ x आहे आणि 2h ही जर व्हॅल्यू बघितली तर ती कोएफिशियंट ऑफ y. म्हणजे कोएफिशियंट ऑफ x आणि कोएफिशियंट ऑफ y च्या फॉर्म मध्ये ह्या टर्म्स मिळाल्या ज्याच्यात कॉन्स्टंट नाहीच आहे. याचा अर्थ हे जे दोन इक्वेशन्स मिळालेले आहेत ते पासिंग थ्रू ओरिजिनचे आहेत. आणि खाली म्हणूनच लिहायचं these two lines represent of line passing through origin. So passing through origin हेच पाहिजे होतं की हे जे होमोजिनियस इक्वेशन आहे ते खरंच ओरिजिन मधनं जाणाऱ्या इक्वेशनची व्हॅल्यू देते का? तर आपल्याला काय मिळालं की ते देते पासिंग थ्रू ओरिजिनच्या फॉर्म मध्ये. कारण एक आलंय ऍक्सिस ज्याला आपण
म्हणू शकतो y इज इक्वल टू 0 म्हणजे ही आहे y ऍक्सिस आणि दुसरी y ऍक्सिस म्हणजे ती पासिंग थ्रू ओरिजिनच असणार आहे आणि दुसरी जी लाईन आपल्याला मिळालेली आहे ह्या इक्वेशन वरनं ती लाईन पण कशी आहे पासिंग थ्रू ओरिजिन मध्ये आहे कारण त्याच्यामध्ये कॉन्स्टंट नाहीये. याचा अर्थ ही जी टर्म आहे ती या वेने आपल्याला मिळाली एक लाईन आणि ही दुसरी लाईन जी ओरिजिन मधनं पास होणार. सिमिलर वेनी आता केस आपण सेकंड बघूया. सो केस नंबर 2 ज्याच्यामध्ये आपण काय कन्सिडर करणार आहोत. कन्सिडर b इज नॉट इक्वल्स टू 0 आणि b जर नॉट इक्वल्स टू 0 असेल तर इक्वेशन 1 ला आपण b ने मल्टिप्लाय करू शकतो. सो बाय मल्टिप्लाइंग b टू इक्वेशन 1 ला मल्टिप्लाय करूया b ने टर्म कशी होईल ab x² प्लस 2hb xy प्लस b इंटू b b² y² इज इक्वल टू 0. थ्रू आउट मी ह्या टर्मला b ने मल्टिप्लाय केलं. आता कन्व्हिनियन्स साठी ही टर्म स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये म्हणून पहिल्यांदा लिहूया. नंतर ह्याच्यामध्ये b आहे त्यामुळे ही जी टर्म आहे ती सेकंड फॉर्म मध्ये लिहूया आणि x ची पूर्ण टर्म ट्रान्सफर करूया मायनस ab x² च्या फॉर्म मध्ये. हे का करायचं तर ही जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपल्याला इथपर्यंत घेऊन जायची आहे आणि ही टर्म येण्यासाठी हे कॅल्क्युलेशन महत्वाचं आहे. ह्याच्यामध्ये मी पहिली टर्म फक्त ट्रान्सफर केली आणि ती ट्रान्सफर झाल्यामुळे मायनसच्या फॉर्म मध्ये आले. ही लिहिताना स्क्वेअरच्या टर्म अगोदर आणि नंतर सिंगल जी टर्म आहे ती इंडिकेट केलेली आहे. आता जी लेफ्ट हँड साइड आहे त्याला ऑब्झर्व करा. लेफ्ट हँड साइड मध्ये जेवढ्या टर्म्स आहेत त्याला आपल्याला परफेक्ट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करता येतं का ते बघायचं. इथे b आहे y इथे b पण आहे आणि y पण आहे. उरतं काय इथे h आणि x ज्याची व्हॅल्यूज आपल्याला अननोन आहे किंवा माहित नाही. म्हणून ह्या पूर्ण टर्मला जर परफेक्ट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर याचा अर्थ आपल्याला h² आणि x² जसं इथे स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आहे तशा ज्या टर्म्स आहेत त्या लागणार आहेत आणि त्या ऍडजस्ट करायच्या. सो ऍडजस्टमेंट म्हणजे ऍडिंग x² ऑन बोथ साइड. दोन्ही साइड कडे आपण ती टर्म ऍड करूया. इथे टर्म काय होईल प्लस 2hb xy प्लस h² इज इक्वल टू ऍड करतोय त्यामुळे मी पहिल्यांदा लिहीन कारण मायनस साइन आहे इथे या वेळी. आता याच्यामुळे काय झालं हा परफेक्ट स्क्वेअरचा फॉर्म झाला कारण मिडल टर्म कसा आहे 2 टाइम आहे ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन आणि म्हणूनच ह्या पूर्ण टर्मला परफेक्ट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करता येतं. जसं तुम्हाला आठवत असेल तुम्ही हे केलेलं आहे प्लस b² असं जर पॅटर्न असेल तर त्याला परफेक्ट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये कसं घेतो आपण पहिल्या टर्मचं स्क्वेअर रूट म्हणजे by दुसऱ्या टर्मची फक्त साइन म्हणजे प्लस असेल तर प्लस मायनस असेल तर मायनस इथे प्लस आहे म्हणून प्लस आणि तिसऱ्या टर्मचा स्क्वेअर रूट म्हणजे hx. ही टर्म तुम्ही कशी सिम्प्लिफाय करतात a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर ह्याचं एक्सपान्शन हे पण आपण ह्याच्यावरून हे लिहितोय याचा अर्थ आपल्याला काय करायला पाहिजे पहिल्याचा स्क्वेअर रूट दुसऱ्याची साइन तिसऱ्याचा स्क्वेअर रूट या वेळी ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये ही टर्म इंडिकेट केली. सिमिलर वेनी जर राईट हँड साइड बघितली तर x² आपल्याला कॉमन घेता येतो तो x² कॉमन घ्या. इथे टर्म बघा यायला लागली अशी त्याच्यासाठीच हे कॅल्क्युलेशन आपण तयार करतोय. व्हॅल्यू जी आहे ती या पद्धतीने सिम्प्लिफाय केली की आता ह्याला इकडे शिफ्ट करूया. शिफ्ट करताना एक काम करूया ह्याला इकडे शिफ्ट करूया म्हणजे x ची टर्म आपल्याला पॉझिटिव्ह जी आहे ती त्याच पद्धतीने मिळेल. सो h² मायनस ab x² मायनस ही टर्म लिहूया by प्लस hx ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. सो काही नाही केलं मी फक्त ही टर्म अगोदर ठेवली आणि ह्याला इकडे सबट्रॅक्ट केलेलं आहे. व्हॅल्यू आता नीट चेक करा. ही टर्म स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये ही टर्म स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये. परत एक बेसिक फॉर्म्युला लक्षात घ्यायचा तुमचा. अशी जर टर्म असेल
ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ह्याचे फॅक्टर्स तुम्ही कसे पाडतात? पहिल्यांदा पॉझिटिव्ह, दुसऱ्यांदा निगेटिव्ह. ए प्लस एक्स, ए मायनस एक्स. हे जे फॅक्टर्स आपण घेतो तशाच वेळी हे फॅक्टर्स आपण आता कन्सिडर करणार आहे. ही टर्म स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये, ही टर्म पण स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये. फक्त फरक बघा, ही टर्म सिंगल आहे आणि म्हणून जर ह्याचा स्क्वेअर रूट करून स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये घेतला तर मला परफेक्ट जो टर्म आहे ती मला मिळू शकते. म्हणून मी आता त्याला स्क्वेअर रूटच्या फॉर्म मध्ये लिहिते, जेणेकरून जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला अप्लाय करता येतो. टर्म लिहिताना कशी करायची? स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस ए बी. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट एकमेकांना कॅन्सल होतं, त्यामुळे ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये एक्स स्क्वेअर मायनस बी वाय प्लस एच एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. हा टोटल ब्रॅकेट स्क्वेअर आहे. आता ही टर्म टोटल स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये घ्या. एच मायनस ए बी into x bracket square minus by plus hx bracket square is equal to 0. आणि आता आपला फॉर्म तयार झाला बघा. पूर्ण ही जी टर्म आहे ती a स्क्वेअर आणि ही पूर्ण टर्म जी आहे ती b स्क्वेअर ने इंडिकेट होतं. जसं मी मगाशी सांगितलं, एकदा प्लस आणि एकदा मायनस फॉर्म मध्ये जे फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर्स आपण आता इंडिकेट करायचे आणि त्याचं सिम्प्लिफिकेशन त्यावेळी कन्सिडर करणार आहोत. सो एकदा प्लस घेऊया हे फॅक्टर्स. स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स प्लस बी वाय प्लस एच एक्स. हा झाला प्लस चा फॉर्म. आता मायनस इंटू दिस फर्स्ट टर्म एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स. मायनस मायनस मुळे काय होतं? पुढच्या टर्मच्या साइन चेंज होतात. सो मायनस मायनस होणार. मायनस मायनस ब्रॅकेट इज इक्वल टू 0. ही जी टर्म आहे त्या या वेळी आपल्याला लिहिता येते. परत जर दोन टर्म ऑब्झर्व केला तर पहिला ब्रॅकेट इंटू सेकंड ब्रॅकेट इज इक्वल टू 0 आहे. याचा अर्थ आयदर मी फर्स्ट टर्म इज इक्वल टू 0 लिहू शकते आणि सेकंड टर्म इज इक्वल टू 0 लिहू शकते. आणि त्याच वेळेस जे दोन कंडिशन लिहिताना त्याच वेळेस जर ऑब्झर्व केलं तर इथे एक्स्ट्रा टर्म्स आहे, म्हणजे इथे मी एक्स सुद्धा कॉमन घेऊ शकते. सो टर्म घेताना मी कॉमन घेणार आहे एक्स. हे नंतर लिहिते, मी ड्रॉ करते नंतर. टर्म बघा आता कॉमन पण घेणार मी. एच प्लस स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स कॉमन घेतला मी प्लस बी वाय आणि ही टर्म इज इक्वल टू 0. ही एक कंडिशन झाली. दुसरी कंडिशन ह्या दोन टर्म मधनं कॉमन घ्यायचं आहे. सो मायनस एच आहे त्यामुळे ही टर्म पॉझिटिव्ह अगोदर लिहिते मी. मायनस एच इंटू एक्स मायनस बी वाय इज इक्वल टू 0. अशा दोन कंडिशन्स मिळतात ज्याच्यामध्ये परत ऑब्झर्व केला तर ही जी टर्म आहे ह्याच्यामध्ये व्हेरिएबल नाही आणि व्हेरिएबल नसल्यामुळे ह्या टर्मला म्हणायचं कॉन्स्टंट, जी इंडिकेट कसं करू शकतो आपण ए या लेटरने. ए इंटू एक्स प्लस बी वाय याचा अर्थ ह्याच्यामध्ये परत कॉन्स्टंट नाही आणि कॉन्स्टंट नसल्यामुळे हे टोटल इक्वेशन कसं झालं? ओरिजिनचं इक्वेशन झालं, पासिंग थ्रू ओरिजिनचं. सिमिलर वेनी इथे तुम्ही ऑब्झर्व करा, ह्याच्यामध्ये व्हेरिएबल नाहीये म्हणजे याचा अर्थ हा कॉन्स्टंट आहे आणि हा जर कॉन्स्टंट आहे ह्याच्यामध्ये एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज फक्त आहे, कॉन्स्टंट नाही. याचा अर्थ इथे खाली काय लिहावं लागतं आपल्याला? दीज टू लाईन्स represent line passing through origin. Represent line passing through origin. ओरिजिन मधनं पास होणारे हे लाईनचे इक्वेशनच मिळालंय आणि ह्या इक्वेशन मध्ये ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्याच्यावरून स्लोप सुद्धा कॅल्क्युलेट करता येतो. मग अशा इक्वेशन वरून पण स्लोप आपल्याला म्हणजे केस 1 वरून पण आपल्याला स्लोप कॅल्क्युलेट करता येतो, पण x ची व्हॅल्यू 0 आल्यामुळे आपण त्या स्लोपचा विचार नव्हता केला. इथे मात्र आपण हा स्लोप कॅल्क्युलेट करू शकतो. स्लोप कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला काय आपला? जर जनरल इक्वेशन ऑफ लाईन असेल तर मायनस a अपॉन बी, where a is the x coefficient
अँड बी इज अ वाय कोइफिशियंट. अशा अर्थाने जी टर्म घेतो आपण तशीच लिहिणार आहोत. सो पहिल्या लाईनचं आहे म्हणून आपण इंडिकेट करूया स्लोप M1 ने, आणि टर्म लिहिताना कशी लिहायची, कोइफिशियंट ऑफ एक्स. सो मायनस कोइफिशियंट ऑफ एक्स इज h प्लस स्क्वेअर रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab अपॉन कोइफिशियंट ऑफ y. ही पहिली टर्म स्लोप ऑफ फर्स्ट लाईन झाली. स्लोप ऑफ सेकंड लाईन, लाईनचं स्लोप काय येणार, मायनस टर्म येईल स्क्वेअर रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab मायनस h अपॉन मायनस b, आणि मायनस बी असल्यामुळे ही जी टर्म आहे ती मायनस मायनस प्लसच्या फॉर्म मध्ये होईल. अपॉन बी. इथे व्हॅल्यू मात्र पहिली निगेटिव्ह आणि दुसरी निगेटिव्ह लिहिता येते. M1 ची व्हॅल्यू मायनस h मायनस स्क्वेअर रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab अपॉन बी. आता ही जी कंडिशन आहे त्याच्याकडे ऑब्झर्व करा. कंडिशन कधी दिलेली आहे, जर व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तर ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0, ती 0 पण चालेल आणि 0 पेक्षा मोठी असली पाहिजे, म्हणजे ती फक्त पॉझिटिव्ह असली पाहिजे. का पॉझिटिव्ह असली पाहिजे त्याचं रिझन इथं लक्षात येतं. कारण ही जी टर्म आहे ती स्क्वेअर रूट मध्ये आहे, आणि जर स्क्वेअर रूट मध्ये पॉझिटिव्ह टर्म असेल तर याचा अर्थ ती लाईनची टर्म रिप्रेझेंट होईल. स्क्वेअर रूट मध्ये जर निगेटिव्ह व्हॅल्यू झाली तर आपल्याला माहिती आहे स्क्वेअर रूट ऑफ -1 आपण कॉम्प्लेक्स नंबर बघितलाय, ज्याची व्हॅल्यू काय येते, इमॅजिनरी आयच्या फॉर्म मध्ये येते. मी 1 इथे इंडिकेट करून दाखवला, ती व्हॅल्यू 1च असेल असं नाही. पण जर निगेटिव्ह व्हॅल्यू आली, ह्या टर्मची जर व्हॅल्यू निगेटिव्ह झाली तर काय होतं, ती टर्म व्हॅल्यू कन्व्हर्ट होते कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्म मध्ये. आणि जर ते कॉम्प्लेक्स नंबर असेल तर याचा अर्थ हे लाईन वगैरे काहीच नाही, ती काहीच नाहीये, लाईन पण नाही, काही नाही. म्हणून कंडिशन देताना काय कंडिशन दिली आहे, ती पॉझिटिव्हच असली पाहिजे किंवा 0 असली पाहिजे. 0 जरी झालं तरी चालतं. हे जर 0 झालं तर टर्म काय राहते, मायनस h अपॉन b हीच टर्म राहील. सिमिलर वेनी हे जर 0 झालं तर सेम व्हॅल्यू राहते. म्हणूनच टर्म जी आहे ती परफेक्ट जी रूट मधली व्हॅल्यू आहे ती पॉझिटिव्ह तरी असली पाहिजे किंवा 0 असली पाहिजे, निगेटिव्ह असता कामा नये. कारण निगेटिव्ह जर असेल तर याचा अर्थ तो कॉम्प्लेक्स नंबर असतो, आणि कॉम्प्लेक्स नंबर लाईनला रिप्रेझेंट करत नाही. आणि म्हणूनच हा जो थेरम आहे त्याच्या स्टेटमेंट मध्ये ही कंडिशन कंपल्सरी घातलेली आहे. हा पूर्ण थेरम जो आहे तो तुम्हाला 4 मार्कांसाठी विचारला जाऊ शकतो. आणि ह्या थेरम वरच्या ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत, म्हणजे स्लोप ऑफ लाईन, ह्या व्हॅल्यूज वरून पुढच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या तुम्हाला सॉल्व्ह करायच्या आहेत, ज्याला ऍडिशन ऑफ 2 स्लोप्स अँड मल्टिप्लिकेशन ऑफ 2 स्लोप्स म्हटलं जातं, किंवा प्रॉडक्ट ऑफ 2 स्लोप्स म्हटलं जातं. ह्या ज्या टर्म्स आहेत त्या आपण पुढच्या तासाला बघूयात. आणि एक थेरम जो उरलेला आहे तो, सो पुढच्या तासामध्ये आपण सर्व जी थेरी आहे ती कम्प्लीट करून नंतर ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या इंडिकेट कशा करायच्या आणि ज्याचा यूज करून आपल्याला प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे हे सर्व बघायचंय पुढच्या तासाला. हा थेरम व्यवस्थित पुस्तकात लिहून दिलेला आहे, तो लिहून काढा, किंवा त्यातले मधल्या लाईन्स ज्या आहेत त्या मी इथे लिहून दाखवलेल्या आहेत, त्या पद्धतीने व्यवस्थित लिहून काढा. जे जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ लाईन आहे कंबाईन फॉर्म मधलं ते लक्षात ठेवायचं, किंवा होमोजिनियस फॉर्म ज्याला आपण इथे पण इंडिकेट केलेलं आहे, होमोजिनियस इक्वेशन ऑफ लाईन सुद्धा लक्षात ठेवायची कायमस्वरूपी. उरलेला पार्ट आपण पुढच्या तासाला बघू.